पुण्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अनागोंदीविषयी पहिल्या भागात आपण एक धावता आढावा घेतला। आता दुसरा भाग करण्यापूर्वीच एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुणे बाजार समितीतील या समन्वयाच्या आणि अनागोंदीच्या कारभारामुळे असंतोषाची विकेट पडली आहे। पुण्याच्या बाजार समितीतील आडते असोसिएशनच्या सदस्यांनी राजीनामा दिला आणि हा राजीनामा देताना आडत्यांच्या मनातील अस्वस्थता, आडत्यांच्या मनातील असंतोष स्पष्ट करत या बाजार समितीमध्ये शेतकरी आणि आडते यांच्या हिताचं संरक्षण न होता गुंडगिरीचा आधार घेऊन आडत्यांवरती जुलूम जबरदस्ती केली जात आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की या बाजार समितीमध्ये अनधिकृत गोष्टींना, चुकीच्या गोष्टींना थारा दिला जात असल्याचा आरोप देखील केलेला आहे। हा आरोप अतिशय गंभीर असून अविनाश मोर्डे या आडत असोसिएशनच्या सदस्यांनी राजीनामा देताना पणन संचालनालय पुण्याच्या पोलीस आयुक्तांना देखील पत्र दिलेलं आहे। यामध्ये या आडत असोसिएशनच्या सदस्यांनी अतिशय महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित केले आहेत। ते मुद्दे पुणे बाजार समितीतील प्रामाणिक किंवा जे नियमानुसार आडते आहेत त्या प्रत्येक आडत्याच्या मनातील आहेत असा उल्लेख करण्यात आला आहे। गेल्या काही दिवसामध्ये पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीविषयी विविध तक्रारी असून या तक्रारींमध्ये अजूनही संचालक मंडळावरती कोणतीही कारवाई केली जात नसल्यानं अस्वस्थता देखील आहे। पुण्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीची चौकशी करण्यासाठी पणन मंत्र्यांनी विधिमंडळात चौकशी समितीची स्थापना केली किंवा नियुक्ती केलेलीच घोषणा केलेली होती। त्यानंतर बाजार समितीतील एका संघटनेनं पणन संचालकाला आणि पणन मंत्र्यांना एक पत्र दिलं होतं आणि त्या अंतर्गत विभागनिहाय आडती विक्रेते म्हणजे जर फळे असतील तर त्या ठिकाणी फळेच, भाजीपाला असेल तर भाजीपाला आणि भुसार धान्य असेल तर भुसार धान्य, कांदा लसूण बटाटा असेल तर त्या ठिकाणी कांदा लसूण बटाट्याचीच विक्री झाली पाहिजे। म्हणजे थोडक्यात त्या वेळेतच त्यांची विक्री झाली पाहिजे असं सातत्यानं निक्षून सांगितलेलं आहे, नियमानुसार सांगितलेलं आहे आणि त्याची सातत्यानं पायमल्ली केली जात असल्यामुळं हा असंतोष वाढत चाललेला आहे। पुण्याच्या बाजार समितीमध्ये दुबार विक्रेते या ठिकाणी आहेत असंही सांगितलं जातं। या सगळ्या पार्श्वभूमीवर असंतोषाचा कडेलोट झाल्यामुळं अविनाश मोर्डे यांनी 6 ऑगस्ट रोजी त्यांच्या पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि हा राजीनामा देताना आडत्यांमध्येच विसंवाद झाल्याचं पाहायला मिळते। म्हणजे आडत्यांच्याच संघटनेतील पदाधिकाऱ्यांना आडत्यांच्या हिताचं काही पडलेलं नाही असा एक आरोप त्यामध्ये करण्यात आलेला आहे। आणि एक महत्त्वाचं मात्र नक्की, पुण्याच्या बाजार समितीमध्ये शिस्त काय हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आपण याचा एक धावता आढावा या दुसऱ्या भागात घेत आहोत। पुण्याच्या बाजार समितीविषयी दररोज कोण ना कोण बोलतंय आणि तरीही कोणाचंच लक्ष नाही। खरं तर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रामाणिक आडत्यांना अजिबात सन्मानानं वागवलं जात नाही। उलट चुकीच्या व्यवसाय करणाऱ्या आडत्यांना आणि अनधिकृत व्यावसायिकांना अर्थपूर्ण कारणास्तव खंबीर पाठबळ मिळतं असं लिहित अविनाश मोर्डे नावाच्या आडते असोसिएशनच्या सदस्यानं राजीनामा दिलेला आहे। खरं तर पुण्याच्या बाजार समितीत काय चाललंय हा प्रश्न या निमित्तानं पडतोय। आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची अशी की अनधिकृत आडत्यांना आणि व्यापाऱ्यांना ते माझे मतदार आहेत आणि मी त्यांना संरक्षण देईल अशी जर भूमिका असेल तर व्यापाऱ्यांनी काय करायचं हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केलेला आहे। शेतकऱ्यांचं दर दिवशी कोट्यवधी रुपयांचं नुकसान होतं आणि याला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सगळे संचालक जबाबदार आहेत असा देखील बॉम्ब या आडते असोसिएशनच्या सदस्यांनं टाकलेला आहे। परंतु सध्या चौकशी समिती नेमण्याच्या नावाखाली हा सगळाच अनागोंदी आणि गोंधळ कारभार सगळा थांबलेला आहे, त्याच्याविषयीची चर्चा थांबलेली आहे। खरं तर स्वच्छतेची कंत्राट दिली जातात पण हे कंत्राट कोण घेतं आणि त्याचे पैसे कुठे जातात किंवा ती स्वच्छता का वेळेत केली जात नाही हा देखील प्रश्न आहेच। परंतु दुबार विक्री बंद करण्याचं कागदी आदेश काढून प्रत्यक्षात मात्र दुबार विक्री नियमबाह्य, विभागबाह्य आणि राजरोसपणे सुरू ठेवलेली असल्याबद्दल या आडत्यांमध्ये जे नियमानुसार आडते आहेत त्यांच्यामध्ये असंतोष आहे। त्यांचं म्हणणं असं आहे की शेतकऱ्यांचं यामध्ये नुकसान होते। जो शेतकरी एखाद्या आडत्याकडे त्याचा माल घेऊन आलेला आहे तो पाहतो की 20 रुपये किलोने आपला भाव गेला, परंतु तो फक्त काही फूट पलीकडे गेला की त्याला लक्षात येतं की दुबार विक्रेत्यांनी त्याचा तोच माल 30 रुपयाने विकलेला आहे। आपल्या समोर आपला माल कुठलाही घाम न गाळता अधिक रुपयांनी जात असेल तर त्या शेतकऱ्याचा बाजार समितीवर विश्वास राहणार कसा? आणि हे असं असूनही काहीही फरक पडत नसल्यागत बाजार समितीचे संचालक जे विश्वस्त म्हणून आहेत ते मात्र
अतिशय गाफीलपणे किंवा उदासीनपणे या सगळीकडे बघतायत. याच्यातून आडत्यांचं खच्चीकरण तर होतंच, पण शेतकऱ्यांचं देखील खच्चीकरण होतंय आणि शेतकऱ्यांचा कोणी कैवार घेत नाही अशा स्वरूपाची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. खरं तर जानेवारी 2024 ते फेब्रुवारी 2024 मध्ये प्रायोगिक तत्वावर व्यावसायिक नियमावली राबवण्याचा यशस्वी प्रयोग झाला. नूतन व्यवसाय नियमावलीमुळे व्यापार देखील वाढीस लागला आणि उधारीची समस्या संपुष्टात आली. पण पुन्हा कुप्रसिद्ध गुंडांच्या आदेशानुसार उधारीसाठी काही जणांनी सवलत द्यायला लावली आणि त्यातून पुन्हा एकदा आडत्यांचं कोट्यवधींचं नुकसान झालं असा आरोप यामध्ये करण्यात आलेला आहे. खरं तर हा एक राजीनामा म्हणजे याच्याकडे एका व्यक्तीचा राजीनामा म्हणून न पाहता पुण्याच्या बाजार समितीमध्ये काय अनागोंदी चाललेली आहे असं याकडे पाहिलं पाहिजे. कारण जर त्याकडे तसं पाहिलं गेलं नाही तर कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून पुण्याची बाजार समिती शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना न्याय देईल का असा देखील प्रश्न आहे. खरं तर उधारीची रक्कम वसूल करून देण्याच्या नावाखाली पीडित आडत्यांकडून 20% रक्कम वैयक्तिक मोबदल्याच्या स्वरूपात स्वीकारण्याबाबत काही जणांनी भाषणं केली आणि त्याचा असंतोष आडत्यांमध्ये आहे आणि त्याचीच भावना शेतकऱ्यांमध्ये देखील आहे. एकूणच बाजार समितीमध्ये जो अनागोंदी कारभार चाललेला आहे त्यामध्ये कोणाचंही लक्ष नसल्याचा एक असंतोष किंवा त्याची भावना या व्यापाऱ्यांमध्ये तर आहेच, परंतु शेतकऱ्यांनी देखील ही सगळी परिस्थिती लक्षात घेऊन आपला शेतमाल इतर बाजार समित्यांकडे वळवलेला आहे आणि यातून पुण्याच्या बाजार समितीचं शेकडो कोटींचं नुकसान होत असल्याचा आरोप देखील केला जात आहे. वास्तविक पाहता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुण्याचं उत्पन्न हे तिपटीनं 300 पट वाढवता येऊ शकतं असं देखील सांगितलं जातंय आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की एकट्या कृषी उत्पन्न बाजार समितीचं उत्पन्न 300 कोटीपर्यंत वाढता येऊ शकतं असा देखील विश्वास यातून व्यक्त केला जातोय. पण लक्ष कोण देत नाही असाच हा सगळा प्रश्न आहे. एकूणच सर्रास दिशाभूल केली जाते आणि निवडणुका राजकारण या नावाखाली या सगळ्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील नुकसानीला जबाबदार असलेले लोक उदासीनपणे या गोष्टीकडे पाहतायत, राजकारण म्हणून याकडे दुर्लक्ष करतायत असा देखील आरोप या निमित्तानं होतोय आणि या आरोपाकडे अत्यंत गांभीर्यानं पाहण्याची आवश्यकता आहे जे की सध्या पाहिलं जात नाही आणि ते पाहण्याची गरज या निमित्तानं व्यक्त केली जात आहे. आडत्याच्या असोसिएशनमध्ये असलेला असंतोष हा देखील बाजार समितीच्या या आत्ताच्या उदासीनतेला किंवा बाजार समितीच्या आत्ताच्या ऱ्हासाला कारणीभूत असल्याचं सांगितलं जातंय. शेकडो करोडो रुपयांची व्यावसायिक उधारी बुडीत असताना देखील आडत्यांना कुठलंही संरक्षण दिलं जात नाही असा देखील आरोप केला जातोय. विभागनिहाय खरेदी नसल्यामुळं शेतकऱ्यांचं जे नुकसान होतंय त्याकडे कुणाचं लक्ष नाही असं देखील सांगितलं जातंय आणि सगळ्यात महत्त्वाचं की 4000 परवाने असंबद्ध माणसांना म्हणजेच अनधिकृत लोकांना वितरित केलेले आहेत, परंतु खऱ्या व्यावसायिक गाळेधारक भाडेपट्टा असलेल्या आडत्यांना मात्र परवाने दिले जात नाहीत असा देखील आरोप केला जातोय. शासकीय महसूल बुडवल्यामुळे आर्थिक अनागोंदीबरोबरच वैयक्तिक फायद्यासाठी पदाचा गैरवापर केलेला आहे असा देखील आरोप या निमित्तानं होत असून प्रामाणिक आडत्यांना जो परवाना मिळालेला नाही त्यामुळं एकूणच बाजारावरती अतिशय विपरीत परिणाम झाले असल्याची देखील टीका होत आहे. बेकायदेशीर व्यावसायिकांचा सुळसुळाट आणि अनधिकृत टपऱ्या याच काळात का वाढलेल्या आहेत, या 5 वर्षातच का वाढलेल्या आहेत असा देखील आरोप या निमित्तानं केला जात असून याची चौकशी होत असताना ते अत्यंत पारदर्शक पद्धतीने झाली पाहिजे हा मात्र सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण याकडे जर असं लक्ष दिलं गेलं नाही तर या बाजार समितीची आजची अवस्था आणखी दुरावस्थेला कारणीभूत होईल असा देखील आरोप या निमित्तानं केला जातोय. याच विषयावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे गेल्या काही दिवसापासून याच मुद्द्यावर मते मांडत आहेत. काल झालेल्या या घटनेच्या नंतर त्यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. नेमकी काय प्रतिक्रिया आहे ती पाहूयात. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या कोट्यवधी रुपयाचे आर्थिक गैरकारभार सुरू आहेत. गेल्या काही दिवसापासून संचालक मंडळ 2 वर्षापासून त्या ठिकाणी कार्यरत आहे. त्या ठिकाणी मोकळ्या जागा भाड्याने देणे, टेंडर शिवाय त्या ठिकाणी कामं काढणे, बोगस दप्तर लिखाण काही आडत्यांच्याकडनं करून त्यांचे सेस बुडवणे असेल, असे वेगवेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी कोट्यवधी रुपयांची शेतकऱ्यांची लूट होत आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं रक्त पिलं जात आहे त्या ठिकाणी. असं असताना आम्ही जेव्हा शासनाकडे या सर्व वेगवेगळ्या तक्रारी घेऊन गेलो, पणन संचालक असतील, पणन मंत्री असतील, महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील, परंतु राज्य शासनाने अजून म्हणावी तशी दखल घेतलेली नाही. पणन संचालक यांनी जो अधिकारी त्या भ्रष्टाचाराला खतपाणी घालतोय, ज्या बाजार समितीतले संचालक मंडळ गैरकारभार करतायत, मनमानी करतायत, भ्रष्टाचार करतायत,
त्या भ्रष्टाचारात सहभागी असलेला जो अधिकारी आहे DDR पुणे ग्रामीण प्रकाश जगताप नावाचा अधिकारी, त्यालाच चौकशी करायला अधिकारी नेमलाय पणन संचालकांनी. म्हणजे ही हास्यास्पद गोष्ट आहे. खरं तर त्रयस्थ अधिकाऱ्यामार्फत उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली गेली पाहिजे. तसं पणन मंत्र्यांनी विधिमंडळामध्ये मागच्या अधिवेशनात नुकतंच आश्वासन दिलं होतं की उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली जाईल, परंतु तसं होत नाहीये. महाराष्ट्र शासनाकडे आम्ही पाठपुरावा करतोय. राज्य शासनाचे जे पणन मंत्री आहेत जयकुमार रावळ साहेब, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत अजितदादा पवार, या दोघांच्या नावाखाली इथलं संचालक मंडळ कोट्यवधी रुपये शेतकऱ्यांचे लुटत आहे. भ्रष्टाचार होत आहे. बाजार समिती अक्षरशः बदनाम झालेली आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, प्रामाणिक आडत्यांना सुद्धा न्याय मिळत नाही. त्या ठिकाणी डमी व्यापारी असतील, टेंडर शिवाय काढलेली कामं असतील, मोकळ्या जागा बेकायदा भाड्याने देण्याचं काम असेल, असे अनेक विषय त्या ठिकाणी आहेत. पार्किंगच्या संदर्भातले विषय असतील. परंतु भ्रष्टाचारांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांकडून जर चौकशी समिती नेमली असेल तर चौकशी नीट होणार नाही. हे याबद्दल आम्ही शासनाला विनंती करतोय. कसून चौकशी झाली पाहिजे, त्रयस्थ वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत चौकशी झाली पाहिजे आणि भ्रष्टाचारी लोकांना घरी पाठवलं पाहिजे, तुरुंगात पाठवलं पाहिजे, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.